काँग्रेसकडून राज्यातील लोकसभेचे 7 उमेदवार जाहीर करण्यात आले। पुण्यातून रवींद्र धंगेकर, कोल्हापुरातून शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर प्रणिती शिंदेंना सोलापुरातून तिकीट देण्यात आले। दरम्यान महाराष्ट्रातल्या कोणत्या जागांवर कोणते उमेदवार काँग्रेसने जाहीर केले ते आपण पाहूया। सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी काँग्रेसकडून, कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती, पुण्यातून रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून गोवाल पाडवी काँग्रेसचे हे उमेदवार आपण पाहतोय। अमरावतीमधून बळवंत वानखेडे, लातूरमधून डॉक्टर शिवाजी काळगे आणि नांदेडमधून वसंतराव चव्हाण। तर राज्यातल्या या लढती आता अतिशय महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पुणे लोकसभा, या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे उमेदवार आहेत रवींद्र धंगेकर। यानंतर लातूर लोकसभेमध्ये भाजपकडून सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्यामध्ये टफ फाईट होण्याची शक्यता आहे। नांदेडमधून भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आणि काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी सुद्धा महत्त्वाची लढत होईल। तर नंदुरबारमध्ये हिना गावित या भाजपच्या उमेदवार आहेत आणि गोवाल पाडवी हे काँग्रेसचे उमेदवार आहेत। ही एक महत्त्वाची लोकसभा मतदारसंघ।